धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्। परम ब्रह्म परंधाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभुम। भवान परम ब्रह्म परम धाम परमं पवित्रम पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुहु। अर्जुन उवाच, अर्जुन भगवंताला म्हणतो की भवान परमब्रह्म, भवान म्हणजे आपण, परमब्रह्म आपण परमात्मा किंवा परब्रह्म स्वरूप आहात। परमधाम आपण परमधाम सर्वात श्रेष्ठ तेज आपण आहात, तेजोरूप आहात, श्रेष्ठ किंवा परम तेजोरूप किंवा ज्ञानस्वरूप असे आपण आहात। किंवा धाम म्हणजे सर्वांचं निवासस्थान आपण आहात, किंवा धाम म्हणजे प्रकाश, सर्व प्रकाश स्वरूप ज्ञान स्वरूप आपण आहात। परमं पवित्रम आपण अत्यंत पवित्र किंवा पावन आहात। पुरुषम आपण पुरुष आहात, पुरुषो शेते इति पुरुषः, या संपूर्ण शरीररूपी नगरामध्ये वसणारे म्हणजे वास करणारे आपण आहात। शाश्वतम आपण नित्य आहात, शाश्वत अविनाशी आहात। दिव्यम आपण दिव्य आहात म्हणजे अलौकिक आहात, म्हणजे लौकिकामध्ये जसं अस्तित्व ज्ञान किंवा आनंदानुभूती आहे, यापेक्षा आपली अलौकिक आहे म्हणून आपण दिव्य आहात। आदिदेवम सर्व देवांचं आद्य कारण आपण आहात। अजम जन्मरहित आपण आहात। विभुम आपण विभू म्हणजे व्यापक आपण आहात। इथे आहू म्हणजे ऋषी आहू। आता पुढच्या श्लोकाचं आणि ह्या श्लोकाचं काही ग्रंथामध्ये युग्म दिलेलं आहे, आपण हा एकच श्लोक वाचला, त्याच्यामध्ये आद्याहार करायचा की जे असं कोण म्हणतं तर परम जे ऋषी आहेत, सर्वे ऋषयः आत्तापर्यंत झालेले सर्व प्रकारचे द्रष्टे ऋषी भगवान परमात्माला इति आहू असं म्हणतात की परमात्मा हा परमात्मा आहे, म्हणजे श्रीकृष्ण हा परब्रह्म स्वरूप आहे, सर्वांचं निवासस्थान आहे, सर्वांचा प्रकाशक अशा प्रकारचा आहे, दिव्य अलौकिक आहे, अजम जन्मरहित आहे, सर्वांचं परमधाम आहे, आणि तो विभू म्हणजे सर्व देश काल वस्तूंमध्ये व्याप्त आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला अशा प्रकारचं ते रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची असं तुझं स्वरूप सांगतात, असं अर्जुन भगवंताला सांगतो। या संबंधाने भगवान ज्ञानोबाराय सांगतात की तरी होशिगा तू परब्रह्म जया महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा। आता पाठीमागं सांगितलं की अर्जुन म्हणतो आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे। अर्जुन भगवंताला म्हणत आहे की हे भगवंता, आज खरं माझं आयुष्य सफल झालं, आजी आयुष्या उजवणं झाली, आज माझी या दैवादशा उदयली आणि माझं दैव जे आहे ते दैव फळाला आलेलं आहे, फल देण्याला उन्मुख झालेलं आहे। आणि कोणतं भाग्य आहे तर येणे वचन तेजाकारे, देवा तुझ्या मुखातून जी वचनं बाहेर पडतात गीतारूपाने, जी आत्तापर्यंत ह्या 10व्या अध्यायापर्यंत तुझ्या मुखातून जी वचनं मी श्रवण केली त्याच्या तेजाकारे म्हणजे त्या वचनाच्या प्रकाशाने,
प्रकाश जसा आपल्याला वाट दाखवतो, पदार्थ दाखवतो, त्याप्रमाणे भगवंतांनी अशी पद योजना केली का त्या पदामुळं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं, असं ती वचनं तुझी ऐकली. आणि त्या वचनामुळं तुझ्या मुखातून ऐकलेल्या ह्या वचनामुळं, त्या वचनामध्ये मिळालेला मला जो प्रकाश, मिळालेला जो ज्ञान, त्यामुळं झालं काय, तर आपली अनुभूती अर्जुन सांगतो की फिटले आतील बाहेरीला अंधारे. या ठिकाणी आत म्हणजे मी कोण आहे, म्हणजे माझ्या जीवाच्या स्वरूपाविषयी, आणि परमात्मा कोण आहे असा परब्रह्म स्वरूपाविषयी जो माझ्या अंतःकरणामध्ये असणारा अज्ञानरूप अंधकार होता, तो पूर्णपणे नाहीसा झाला. आणि त्यामुळं माझी स्थिती अशी झाली की आता देखतसे साचोकारे स्वरूप तुझे, तुझं खरं स्वरूप काय आहे हे मला आता कळायला लागलं. तू या ठिकाणी केवळ साकार झालेला चतुर्भुज स्वरूपात एवढाच नसून दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक, तू सर्वत्र व्यापक आहे, तूच सर्वत्र ओतप्रोत सबराभरीत असा तूच सर्वत्र व्याप्त आहेस, असं मला तुझी निरपेक्ष व्यापकता, अखंडता मला तुझ्या वचनाच्या द्वारा कळली, असं तो सांगतो. मग काय कळलं मला? तुझ्या वचनाच्या द्वाराच मला असं कळलं, तरी होशिगा तू परब्रह्म, तर तू हा फक्त माझ्या रथावर आरूढ झालेला, माझ्या सारथ्याच्या रूपाने असणारा, माझ्या आत्याचा मुलगा, एवढंच तुझं आता या ठिकाणी स्वरूप नाही, तर तू काय आहे? तू परब्रह्म. तू परब्रह्म म्हणजे ह्या संपूर्ण जगताचं, जगताच्या कारण असणाऱ्या मायेचं अधिष्ठान तू आहे. परब्रह्म हे सर्वांचं साक्षी आहे, सर्वांचं प्रकाशक आहे, आणि सर्वांचं प्रकाशक असणारा जो साक्षी, ते तुझं खरं स्वरूप आहे हे मला कळलं. तू सर्वरूप आहेस, सर्वद्रष्टा आहेस, आणि सर्वातीत तू आहेस हे मला कळलं. की तू कोण आहेस? जे या महाभूता विसवते धाम, ही जी महाभूत आहेत म्हणजे सर्व प्राणी मात्र आहेत, किंवा महाभूत आहेत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही जी पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांचं विसवते धाम म्हणजे विश्रांतीचं ठिकाण तू आहे. म्हणजे ही विश्रांतीचं ठिकाण म्हणजे ज्याला सोडून ही महाभूतं राहत नाहीत. याचा अर्थ महाभूत ज्याच्यापासून उत्पन्न होतात, येतो वा इमानी भूतानी जायंते, तेही तूच आहेस. म्हणजे महाभूत उत्पन्न होतात, त्या उत्पत्तीचं हे आद्यस्थान तूच आहे. बरं, येन जातानी जीवंती, उत्पन्न झाल्यानंतर ती महाभूत ज्याच्या आश्रयाने राहतात, तो आश्रयही तूच आहे. आणि ज्या वेळेला ही महाभूत येन प्रयंत्य अभिसमिशंती, ज्या वेळेला ही सगळी भूतं नाहीशी होतात, त्यावेळेला ती कुठं नाहीशी होतात? त्यांच्या नाशाचं अधिष्ठान कोण आहे? म्हणजे ती कशामध्ये नाश होतात? म्हणजे लीन होतात. तर शेवटी लीनही तुझ्यामध्येच यत्पर्यंत्य, त्यांच्या मृत्यूनंतर ते, किंवा नाशानंतर, किंवा त्यांच्या लयानंतर ते अभिसविशंती, सर्व बाजूने कुठं प्रवेश करतात? तुझ्याच ठिकाणी प्रवेश करतात. ते कोण आहे? तद्विजिज्ञासस्व, ते काय आहे याची जाणीव आपण जर ज्ञान करून घ्यावं म्हटलं तर काय निघतं? श्रुतीमाता सांगते ते दुसरं तिसरं कोणी नसून तद्ब्रह्मेती, ते ब्रह्म आहे. आणि असं सगळ्या जगतातल्या महाभूतांचं विश्रांतीचं ठिकाण, उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये होतो, असं कोण आहे? तर असं तू आहेस हे मला कळलं. तू जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम, आणि तू अत्यंत पवित्र आहे. म्हणजे तुला ह्या संपूर्ण जगताचा कुठलाही मल, कार्यरूप जगताचा तुझ्याशी संबंध नाही. आणि ह्या सर्वाचं परिणामी उपादान कारण असणारं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानाशी तुझा संबंध नाही. तुझा व्यष्टीशी संबंध नाही, व्यष्टी उपाधीशी संबंध नाही, आणि समष्टी उपाधीशी संबंध नाही. तुझा अविद्येशी संबंध नाही, अविद्या कार्याशी संबंध नाही व्यष्टी दृष्टीनं. समष्टी दृष्टीनं तुझा मायाशी संबंध नाही, आणि माया कार्य ह्या जगताशी संबंध नाही. अशा प्रकारचा तू सर्वांच्या संबंधाने विवर्जित, तुझा कोणाशी संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, कार्यकारण भाव संबंध नाही, विशेष्य विशेषण भाव संबंध नाही, असा तू आहे. तू कोणाचं निमित्त कारण नाही,
तू कोणाचं उपादान कारण नाही, तू कार्य आणि कारणाच्या आतीत आहेस आणि म्हणून तुला कशाचाही मळ लागत नाही. तुला पापाचा किंवा पुण्याचा, जीवाने केलेल्या पापपुण्याचा तुझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आणि ह्या सृष्टीचं सगळं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व तुझ्यावर आरोपित केलेलं आहे, त्याचाही तुला कधी मळ लागलेला नाही. म्हणून तुझं पावित्र्य अखंडित आहे, तो अखंड सोहळा आहे. जसं वैष्णवांचं वर्णन केलं की पवित्र सोहळी एकतीची भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तुझ्यावर ज्यांचं प्रेम करतात ते सुद्धा कायम पवित्र राहतात, पतित पावन राहतात. जे तुझ्या स्वरूपाचं ज्ञान किंवा तुझ्या स्वरूपाची अनुभूती, तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार ज्यांना झाला त्यांना जर ते पतित पावन होतात, जर त्यांना पावन होण्यासाठी तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. या ठिकाणी अनेक प्रकारचे पर्वकाळ, अनेक प्रकारच्या पवित्र नद्या ह्या देखील पवित्र होण्यासाठी तुझ्या भक्तांच्या पायाचा आश्रय करतात. तर त्या भक्तांचा आराध्य असणारा तू कैमुत्तिक न्यायाने ह्या सर्वांपासून किती परम पावन आहेस हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं सांगतात. पवित्र तू परम. आणि एवढा असूनही जगन्नाथ, ह्या संपूर्ण जगताचा नाथ, स्वामी, प्रभू, नियंता कोण आहेस? तूच आहेस. तू परमदैवत तीही देवा, तू पुरुषजी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. तीही देवा म्हणजे तीन देव, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ह्या जगताच्या उत्पत्तीच्या, स्थितीच्या आणि लयाच्या अनुक्रमे असणाऱ्या अधिष्ठात्री देवता, ह्या ज्या तीन देव आहे त्या तू परमदैवत. त्या तिन्ही देवतांच्या मध्ये श्रेष्ठ दैवत म्हणजे या तिन्ही देवतांच्या पेक्षाही श्रेष्ठ आणि त्यांचं नियामक असणारं जे दैवत म्हणजे जो ईश्वर भाव ज्याला सांगतात, तर तो परमात्मा हा तू आहेस. तू परमदैवत तिन्ही देवा. या तिन्ही देवांचंही श्रेष्ठ दैवत कोण आहेस? तू आहेस. म्हणजे तिन्ही देवांचंही अधिष्ठान तू आहेस. तू पुरुषजी पंचविसावा. आणि तू पुरुष आहे. आता सांगितलं पुरुषू शेते इति पुरुषा. पुरुषू म्हणजे पुर म्हणजे नगर, आणि त्या नगरांमध्ये शरीररूपी एवढी नगर आहेत, त्या सगळ्या नगरामध्ये वास करणारा कोण आहे? परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका असं सांगतात. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. काय तुका म्हणे विठो भरला सबाई, तया उने काय चराचरी. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. या बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा परमात्मा सर्वांचा नाथ आहे. आणि म्हणून ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा करता असल्यामुळं, प्राणीमात्रांचा कर्मसापेक्ष फलदाता असल्यामुळं त्या परमात्म्याला जगन्नाथ, सर्वांचा स्वामी असं अर्जुन म्हणतो. आता आम्हाला दृश्य परमात्मा दिसत नाही, परंतु ह्या सर्वांचा नियामक म्हणून कोणीतरी असलाच पाहिजे. आणि तो नियामक जो आहे, आम्हाला जे दृश्य दिसतं, यदृश्यम तन्मिथ्या स्वप्न गजादिवत, जे आपल्याला दृश्य म्हणून हे जगत दिसतं ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. स्वप्न मिथ्या का? दिसतं म्हणूनच मिथ्या आहे. कारण दिसतं पण जागृत झाल्यानंतर सिद्ध होत नाही. तसं हे संपूर्ण जगत जोपर्यंत आपल्याला संतांच्या कृपेने ते जे सांगतात, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अशा प्रकारचं जर आपण ह्या जागृत झालो, आपल्या स्वरूपाची जागृती आपल्याला आली, तर जसं स्वप्नातून जागा झालेल्या आपलं पुरुषाला स्वप्न पदार्थ मिथ्या वाटतात, त्याप्रमाणे ह्या संतांच्या गुरूंच्या कृपेने आपल्याला आत्मजागृती झाली तर आपल्याला हे संपूर्ण विश्व हे वराड नो हे स्वप्नगे माये, बाप रखुमा देवरू विठ्ठलाचे वेगी धरा पाय, अशा प्रकारचं आहे. हे स्वप्न दिसतं तरीसुद्धा स्वप्नीचे चेले जाईल रया, अशा प्रकारचं हे स्वप्न ह्या जगताविषयी
आपली स्वप्नत्व बुद्धी होते. आणि हेच या ठिकाणी सांगतात की जे आपल्याला दृश्य दिसतं ते सगळं प्रकृतीचं कार्य आहे, ते सर्व मायेचं कार्य आहे. आणि हे माया कार्य आणि माया यांचं वर्णन शास्त्रामध्ये विशेषतः सांख्यशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये वर्णन येतं की ह्या संपूर्ण जे जगत आहे तर त्या जगतामध्ये जर आपण विचार केला त्याच्या कारणाचा, तर याचं मूळ कारण आहे प्रकृती. आणि त्या प्रकृती ही प्रकृतीपासून महत्त्व, त्यापासून 3 प्रकारचा अहंकार, त्या 3 प्रकारच्या अहंकारापैकी सात्विक अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन हे राजस अहंकाराच्या साह्याने निर्माण होतात. आणि ही 11 तत्व. आणि नंतर जे काही तामस अहंकार आहे त्याला भूतादी अहंकार असं म्हणतात. तो राजस अहंकाराच्या साह्याने भूतादी अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि पंच महाभूत निर्माण होतात. आणि सगळी सृष्टी पाहिली तर ह्या सगळ्या सृष्टीत पंचमहाभूता वाचून दुसरं काही सापडत नाही. स्थूल सृष्टीमध्ये सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, सर्व द्रव्य ही पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. मग आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये तत्व किती झाली? प्रकृती, नंतर महत्त्व, नंतर अहंकार, ही 3 तत्व झाली. नंतर 11 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, 11 आणि 3 14 झाली. आणि 10 काय झाली? पंचतन्मात्रा आणि पंच महाभूत, ही 10 तत्व झाली, मिळून 24 तत्व झाली. तर ही 24 तत्व म्हणजे परमात्म्याचं स्वरूप नाही, ही लौकिक असणारी, स्थूल असणारी, इंद्रियांना किंवा मनाला किंवा बुद्धीला गोचर होणारी, विषय होणारी अशी जी तत्व आहेत, हे खरं त्या परमात्म्याचं स्वरूप नाही. म्हणून सांगतात की दिव्य, तो दिव्य आहे, अलौकिक आहेत. ही लौकिक 24 तत्व आहेत, यांच्या दिव्य प्रकृती, दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील, तू ह्या प्रकृती भावाच्या पलीकडचा आहेत. म्हणजे हे जे दिसतं, ते जे दिसतं ते तुझं स्वरूप नाही, तुझं स्वरूप अलौकिक आहे. दिसणारे पदार्थ लौकिक पदार्थ आहेत, ते इंद्रियांना, मनाला, बुद्धीला विषय होणारे आहेत, तो तू नाही. तू ह्या सर्वांचा अविषय, सर्वांच्या अतीत, सर्वांचा अधिष्ठान, सर्व साक्षी, सर्वांचा प्रकाशक असं तुझं दिव्य अलौकिक रूप आहे, असं भगवंताची अर्जुन स्तुती करत आहे. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. काही ठिकाणी मनोधर्मी असा पण पाठ आहे. काल मी म्हटलं ना वर मनोधर्म आलाय, तिथं नाही, इथं या ठिकाणी हा पाठ आहे. अनादि सिद्ध तू स्वामी, हे स्वामी. स्वामी म्हणजे परमात्मा हा सर्वांचा स्वामी आहे. मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणालाही स्वामित्व, प्रभुत्व देऊ नये या ठिकाणी. कारण खरा स्वामी किंवा खरा प्रभू हा कोण आहे? परमात्माच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण साध्या व्याधीग्रस्त झालो तर वैद्याला फार समर्पित होतो किंवा तोच आपल्याला वाचवणार आहे असं वाटतं. कधी आपल्याला फार वकील वाचवेल, पैसा वाचवेल, आई वडील वाचवतील, अशा प्रकारच्या अनेक धारणा आहेत. या सगळ्या धारणा चुकीच्या धारणा आहेत. या ठिकाणी खरा आपला निदानीचा एक पांडुरंग आपल्याला सर्वात आपला खरा स्वामी, खरा त्राता, खरा संरक्षण करता हा परमात्माच आहे, अशी सर्वांची धारणा असली पाहिजे. ज्या जीवांची धारणा परमात्माच सर्व संरक्षण करता आहे अशी आहे, त्यांना जे काही समाधान प्राप्त होतं किंवा त्यांना प्रसंगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणाऱ्या परमात्म्याची जी साह्यता मिळते, ती साह्यता जीवाने जीवाला शरण गेला किंवा जीवाने जीवाला महत्त्व दिलं तर किती झालं तरी तो जीवच आहे. प्रभू झाला तर काय बरोबर ना, संसाराचा दास. सगळा राजा जरी झाला तरी तो संसाराचा दासच आहे. एकादशीच्या घरी शिवरात्र आपण जसं म्हणतो तसं जीवाचं खरं साह्य पूर्णपणे करू शकणार नाही, त्याला अनेक मर्यादा आहेत. आणि जर जीव ज्याच्या अंतःकरणात चिदाभास आहे, चैतन्याचा आभास पडतो, तो सुद्धा जर उपयोगाला नाही, तर ज्यांच्यामध्ये ह्या चैतन्य ग्रहण करण्याची शक्तीच नाही, अशा प्रकारचे जड असणारे घर, धन किंवा इतर असणाऱ्या ज्या जड
प्रकृती कार्य असणारे हे कधीही आपल्या उपयोगाला पडणार नाही. म्हणून या ठिकाणी अर्जुन म्हणतो भगवंताला की या काय तू स्वामी, सगळा खरा स्वामी कोण आहे? परमात्मा. असं सांगतात की परमात्मा 2 वेळा हसतो. तुकाराम महाराज म्हणतात की काय वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, रोगा ऐशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधा ते. खरा वैद्य सुद्धा कोण आहे? पंढरीनाथ परमात्माच आहे. या ठिकाणी सांगतात की देव 2दा हसतो. कधी हसतो? ज्या वेळेला 2 शेतकऱ्यामध्ये भांडण होतं, कोर्टामध्ये जातात किंवा बांधावर भांडतात की ही जमीन माझी आहे, तेव्हा तो परमात्मा म्हणतो की असे याच्यामध्ये किती ही जमिनीवर माझी म्हणण्यापैकी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तरी ही जमीन काय त्यांची झाली नाही, कारण हे निर्माण कोणाचं आहे? माझं निर्माण आहे, मी यांचा स्वामी आहे. आणि बघा ना कसे भोळे हे स्वतः म्हणतात की माझी जमीन. जेव्हा एखादा वैद्य एखाद्या रुग्णाला म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका, मी तुम्हाला वाचवील, आणि हातात नाडी धरतो, तेव्हा भगवान परमात्मा हसतात. म्हणतात याने याच्या हाताची नाडी धरलेली आहे आणि हा याला वाचवायला निघाला आहे, पण याला खरा तर आता कोण आहे? याची खरी नाडी कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे. म्हणून सर्वांचा लोक प्रभुत्व कोणाला देतात? स्वामित्व कोणी? आमदार, खासदार, मंत्री. त्यांना वाटतं की हा माझा संरक्षण करता आहे किंवा हा माझा प्रभू आहे, परंतु तो त्याचा खरा प्रभू नाही. ज्याचं जीवन स्वतःचंच जन्ममरणाने ग्रस्त आहेत, काय स्वातंत्र्य आहे त्याला? तुमच्या आमच्यापेक्षा त्याच्या जीवनात काय बदल आहे? बाह्य असणारी जी काही सत्ता तुम्हाला वाटते, तर ही सत्ता तरी त्याच्यामध्ये स्वतंत्र आहे का? तो नाही. 5 वर्षांनी जर संपलं तर तो जाऊ शकतो आपल्या पदावरून, आहे की नाही? आणि ज्या काळात असतो तो ते किती थोडाच काळ आहे. तेव्हा याचा अर्थ आपल्याला नित्य संरक्षण करता आपला स्वामी प्रभू आणि त्याच्या आज्ञा पाळायची. बाकी जगाची सगळ्यांची अवज्ञा झाली तरी चालेल, पण परमात्म्याची अवज्ञा म्हणजे काय करणं? म्हणजे काय आहे? श्रुती स्मृती ममैव आज्ञा. भगवंताची जी निश्वासातून झालेले जे वेद आहेत, त्या वेदाने जे आता आपल्याला इदम कुरु सांगितलं ते आपण आज्ञा मानली पाहिजे. ती देवाची आज्ञा आहे. इदम मा कुरु, हे करू नका म्हटलं तर ते करायचं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं श्रुती आणि स्मृतीचे जे काही वचनं आहेत किंवा श्रुती स्मृतीचा अध्ययन केलेले किंवा त्याचं अनुष्ठान करणारे असे महानुभाव महापुरुष जे आहेत, तर त्यांच्या वचनाचा आधार घेतला तरी आपल्याला देवाचं स्वामित्व या ठिकाणी मान्य होतं. त्याच्या आज्ञापालनाचं जे काही फल मिळतं ते फल आपल्याला प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट सांगतात, हा परमात्मा आहे कधी? तर कधी ह्या परमात्म्याचा जन्म नाही, तो परमात्म्याला मरण नाही. परमात्मा हा अनादि सिद्ध आहे. म्हणजे अनादि सिद्ध तो स्वामी. अनादि सिद्ध म्हणजे परमात्म्याचं परमात्मा सगळ्या जगताचं कारण आहे, पण सगळ्या जगताचं कारण असणाऱ्या परमात्म्याला कोणी कारण नाही. आणि त्या परमात्म्याचं कोणतं कार्यही नाही. तो कार्य आणि कारण यांच्या अतीत असणारा अनादि सिद्ध, म्हणजे ज्याला कालाचा कोणत्याही प्रकारचा परिच्छेद लागला नाही. म्हणजे अमक्या कालात होता, झाला आणि नंतर तो राहणार नाही असं नाही. तर त्या कालाचंही अधिष्ठान असणारा परमात्मा त्या कालाच्याही आधी आहे आणि कालाच्याही नंतर आहे. काल ही केलेली कल्पना आहे. म्हणून परमात्मा हा अनादिच आहे. कारण काय आहे? आलिया आकारा अवघे नासे. जर परमात्मा जन्म पावला तर ज्याला जन्म आलं, जो खाटेवर येणार तो ताटीवर जाणार, पण परमात्मा असा नाही, तो अनादि सिद्ध आहे. किंवा बरं, जगतात आपल्या प्राणीमात्रांचं किंवा जीवाचं नियंत्रण करणारा परमात्मा आहे. कारण का? परमात्मा जो आहे तर जीव हा मायेच्या अधीन आहे आणि परमात्म्याच्या अधीन माया आहे. म्हणून या ठिकाणी उलट जीवाला सुद्धा ह्या माया नदीतून तरून जायचा असेल तर येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. त्या ठिकाणी ह्या माया जालातून तरून जायचं असलं तर तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही माया त्याचं दास्यत्व करते आणि त्या परमात्म्याची जर अनुग्रह केला तर माया त्या परमात्म्याच्या शरणागताला
कोणत्याही प्रकारची माया बाध करू शकत नाही. म्हणून तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. ऐशे विठोबाचे नाम विचारिता खंडे जन्म. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. जीवाला सुद्धा ह्या संसाराच्या जोखडातून मुक्त करणारा असा फक्त परमात्माच आहे. म्हणून तो अनादि सिद्ध स्वामी. परमात्मा काय आजच स्वामी, तो त्याचं कसं आहे, अनादि सिद्ध आहे. अनादि कालापासून परमात्माच सर्वांचा स्वामी आहे असंही अर्थ करता येईल. अनादि सिद्ध हे स्वामीचं काय करायचं विशेषण, किंवा परमात्मा हा अनादि सिद्ध आहे आणि सर्वांचा स्वामी पण आहे. मेयाची नियमिला साता काळू ग्रासी तसे भूता. ये म्हणिया सकळे हे म्हणियागते हे म्हणियागते पंडुसुता सकळे जयाची. जाणे हा विचार कोणा, जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. असं सांगितलं. इही नामरूपी आघवा जो भरलासे पांडवा, आणि नामरूपाचाही ओलावा आपणची जो. असा जैसे जळाचे कल्लोळ कलोळी आथी जळ. ऐशेनी वसवी तसे सकळ, तो निवास मी परंधाम. सर्वांचं निवासस्थान कोण आहे, मीच आहे असं परमात्मा सांगतात. अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू. असा कोण आहे हे शास्त्रामध्ये वर्णन केलेले. त्याचं मला तुझं तो कोण दुसरा तिसरा नसून हे श्रीकृष्ण परमात्मन तो तूच आहेस. तो तू हे आता आम्ही जाणितले. हे आता आम्हाला पक्क कळलेलं आहे. आम्हाला याचा अनुभव आलेला आहे, आणि तो अनुभव आत्ता आलेला आहे. कोणाच्या कृपेनं आलेला आहे, तुझ्याच कृपेने तुझा यथार्थ अनुभव आम्हाला आता प्राप्त झालेला आहे. तू कोण आहे, अनादि सिद्ध तू स्वामी, किंवा तू पुरुषजी पंचविसावा, तू परमदैवत, तू परब्रह्म, तू ह्या जगाचे विसवते धाम. याविषयी आमच्या बुद्धीमध्ये आता पूर्णपणे निश्चय झालेला आहे, अढळ दृढ निश्चय झालेला आहे. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याते जीवा. जर वैद्यांनी जीवाला वाचलं असतं तर कोणीतरी परमात्म्याची उपासना केली असती का. याचाच अर्थ जीव वाचवित नाही, म्हणून सर्वांनी परमात्म्याचीच उपासना करावी, शरणागती करावी. म्हणजे दुसरे जे उपाय आहेत, व दुसरे दैवत कोणी आपलं संरक्षण करील, तर सगळ्यांचं संरक्षण करता एकमेव अद्वितीय परमात्माच आहे. हे कोण जाणतं, तर हे जे तुकोबाराय म्हणतात की देवाच्याच कृपेनं हा विचार आम्हाला कळलेला आहे. म्हणून जीवानी देवाला शरण जावं, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत आनंत हे नाम ज्या. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, असं सांगतात. तू या कालयंत्राशी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. आहे की परमार्थ करत असताना, परमार्थ साधनेमध्ये त्या साधकाचा प्रथम निश्चय असला पाहिजे की माझा त्राता संरक्षण करता हा जगामध्ये दुसरा परमात्म्याला सोडून कोणीच असू शकत नाही. म्हणून सर्व भावाने थोडंसं काही इतर जीवांचाही उपयोग करून घेऊ, जडाचाही उपयोग करून घेऊ, आणि गुरुचा शास्त्राचाही उपयोग करून घेऊ, परमात्म्याचाही करून घेऊ, असं नाही. सगळं जे काय आहे ती ज्याला पूर्ण शरणागती म्हणतात, ती शरणागती परमात्म्याचीच असली पाहिजे. आपल्याला परमार्थ करतो म्हणजे आपण किती शास्त्राध्ययन करतो किंवा तीर्थयात्रा करतो, यापेक्षा आपल्या शरण्य
म्हणजे आपल्या शरणागतीचं स्थान एकम एव, एकच परमात्मा आहे. आपलं इष्टदैवतच आपलं संरक्षण करणार आहे असा मनुष्याचा निश्चय असला तरच त्याला तो परमात्मा त्याचं संरक्षण करतो. आपल्या तीर्थावळीच्या अभंगामध्ये आलेले की ज्ञानोबारायांच्या बरोबर नामदेवराय जेव्हा तीर्थयात्रेत गेले, नामदेवरायांना तहान लागली आणि ती तहान इतकी लागली की ते म्हणे माझा जीव व्याकुळ झाला, आता मला काही केलं तरी माझी तहान जर भागली नाही तर मला हा प्राणाचा धर्म आहे ना तृषा, त्यामुळं प्राणात्क्रमण होईल माझं. आणि मग ज्ञानोबारायांनी सांगितलं तर काय हरकत नाही. रस्त्याने जाताना एक विहीर होती, पण ती इतकी खोल होती आणि तिच्यात अगदी थोडं पाणी होतं. तर ते पाणी पिण्याचं, पण आता त्या खोलीत उतरायचं कसं एवढ्या विहिरीमध्ये? मग त्यांनी सांगितलं मला ज्ञानोबारायांच्या जवळ काय आहे, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, मी अनिमा सिद्धीचा उपयोग करून घेतो. खाली जाऊन तुला पाणी आणतो, वर आल्यावर ते पाणी तुला देतो. ते म्हणे मी असं उष्ट पाणी पिणार नाही, मला माझा परमात्माच पाण्याची व्यवस्था करील तरच मी घेईल. आणि त्यांनी पांडुरंगरायाची तिथं कुठं पंजाबला गेले आणि तिथं पंढरपूरचा माझं जे इष्टदैवत आहे त्याचाच मी धावा करणार. आणि त्यांनी जेव्हा परमात्म्याची धावा केला तेव्हा परमात्मा साक्षात त्या ठिकाणी आपोआप तो गडगडीत कुप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. आता त्या आपल्या शताब्दी वर्षामध्ये काही लोकांनी तिथं जाऊन त्या काय नाव त्या तीर्थाचं, हा पण त्या तीर्थाचं काही नाव आहे, तिथं जाऊन पंजाबमध्ये आता जाऊन तिथं सप्ताह केला, ज्ञानेश्वरी नामदेवरायांच्या गाथेचं पारायण केलं. तर तिथं अजूनही ती विहीर आहे आणि तो विहीर आपोआप भडभडा ओसंड इतके लिहितात का कल्पांताच्या वेळेला जसा समुद्र खवळावा अशा त्या विहिरीतून पाणी आलं आणि नामदेवरायांची तहान शमवली. याचं कारण काय आहे की त्यांचा आश्रय जो आहे तो एकच परमात्मा आहे. त्याचे अनन्य, काल आपण पाहिलं, अनन्य निष्ठा त्यांची त्या ठिकाणी आहे. एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. पुढं म्हणजे दुसऱ्या कशाचा आम्ही आश्रय करणार नाही. तू या कालयंत्राशी सूत्री. आता हे जे कालयंत्र आहे म्हणजे कालरूप, काल हेच जणू काही कोणी यंत्र आहे आणि त्या यंत्राचा कोणीतरी सूत्री म्हणजे सूत्रधार लागतो, चालक लागतो. तेव्हा ह्या काळाचा सुद्धा नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक दान बाळा. या ठिकाणी नियमाने पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे जे ऋतुचक्र आहे हे आपोआप प्रकृतीगत होऊ शकत नाही. याचा नियंत्रण कोण आहे? परमात्मा आहे. तो परमात्माच या ठिकाणी या काळयंत्राचा देखील, कालरूप यंत्राचा देखील सूत्री म्हणजे सूत्रधार आहे. जशा त्या बाहुल्या आहेत तर त्या बाहुल्या नाचतात. बाहुल्या नाचतात का? तो काय बाहुले यांच्या काजा नाचवी, आपुले जाणीवेची कळा वाढवी. या ठिकाणी त्याचा सूत्रधार तो जशा प्रकारे ते सूत्र हलविल, दोरा हलविल, त्याप्रमाणे त्या बाहुल्यांची हालचाल असते. तसा हे कालरूप यंत्रात सुद्धा कोण हलवणार आहे? हे परमात्मा, तूच त्याचा सूत्रधार आहे, तूच त्या कालरूपी यंत्राचा खरा संचालक आहेस. तू जीवकळेची अधिष्ठात्री. आपण म्हणतो ना अधिष्ठात्री देवता. जशी पाऊस आहे, पावसाची अधिष्ठात्री देवता कोण आहे? वरुण या ठिकाणी आहे. प्रकाशाची अधिष्ठात्री देवता कोण आहे? सूर्य आहे. असं मनाची अधिष्ठात्री देवता चंद्र आहे, नेत्राची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे, असं आपण हाताची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे. त्याप्रमाणे हा जो जीव आहे ह्या जीवरूपी जीवकलेची, जीवाची जी कला आहे त्या कलेचा अधिष्ठात्री कोणी खरा? तो जीवकलेची अधिष्ठात्री. जीवाचं जीवन म्हणजे काय? जीवामध्ये परमात्माच जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होईल चैतन्य, तेव्हा त्याच्या ठिकाणी हालचाल होते. नाही तर चाले हे शरीर कोणाच्या सत्ते आणि कोण बोलविते हरिविन. म्हणून या ठिकाणी ह्या काळयंत्राचाही सूत्रधार तूच आहे आणि जीवरूपी कलेची किंवा जीवरूपी कलेची अधिष्ठात्री देवता तूच आहे. तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. आणि हे जग आपल्याला सगळं जग दिसतं ना, तर हे जग कशामुळे उत्पन्न झालेलं आहे याच्याविषयी इतकी मतं आहेत. आणि ज्या लोकांनी हे ज्ञानोबारायांनी गीतेने
भगवंताने स्वतः वेदाने सांगितलेलं जे मत आहे ते मत सर्वात श्रेष्ठ आहे. आणि जे लोक ह्या मताला ग्रहण करतात किंवा त्याला मान्यता देतात, अंगीकार करतात, तेच लोक सुखशांतीला प्राप्त होऊ शकतात. कोणी सांगितलं हे जग आपोआप उत्पन्न होतं, ब्रह्मकटा हो म्हणजे ब्रह्मांडाची एक कढई, म्हणजे ब्रह्मांडरूपी ही कढई, तर ही कोणी निर्माण केली? काही नाही, आपोआप झाली, स्वाभाविक झाली असं मानणारे शास्त्रज्ञ आहेत. किंवा चार्वाकांसारखे किंवा आत्ताचे जे भौतिक शास्त्रज्ञ आहेत ते याच्या पाठीमागे ईश्वर संकल्पना मानण्याची गरज नाही. अनेक परमाणू एकत्र आले, द्वैनुक त्रिणुक चतुर्णुक असं झालं आणि ही सगळी सृष्टी उत्पन्न झाली, ती आपोआप होते. अहो चुना कसा आहे? पांढरा आहे. पान कसं आहे? हिरवं आहे. आणि ते कात कसा आहे? तांबडा आहे. आणि ते खाल्लं की तोंड काय होतं? लाल होतं. हा लाल रंग कुठून येतो? ते आपोआप त्याचा काय आहे? स्वभाव आहे असं ते म्हणतात. परंतु याला स्वभाववाद असं म्हणतात. याविषयी कारण सांगताना तर स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा प्रकृतींच काय परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. ह्या जगाची कढई पाहिली का ह्या ब्रह्मांड रूपी कटाहाविषयी अनेक मतांतर आहेत. आणि त्या मतांतरामध्ये ते म्हणतात, कोणी म्हणतं स्वाभाविक झालं, कोणी म्हणतं ईश्वरापासून झालं, कोणी म्हणतं काल याला कारण आहे, कोणी म्हणतं ईश्वर याला कारण आहे, काही म्हणतात जीवाची कर्म याला कारण आहेत, काही सांगतात परमाणू याला कारण आहेत. अशा प्रकारचे अनेक मतांतर आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालं. अनेक ह्या मतांतराचा आश्रय करू नका. या ठिकाणी तुम्ही जे वेदाने सांगितलेलं आहे, गाळोनिया भेद प्रमाणत्व ऐसा वेद, खरा जीवाचं कल्याण करण्यासाठी जो काही परमात्म्याच्या निश्वासातून उत्पन्न झालेले जे वेद आहेत आणि त्या वेदामध्ये जे काही मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी जे मंत्र आहेत त्या मंत्रांनी केलेला उपदेश त्यातच तुम्ही ग्रहण करा. वेद सांगतो की ह्या सर्व जगताचं उत्पत्ती स्थिती लयाचं कारण हा परमात्मा आहे. भगवान परमात्म्याचंच तुम्ही उपासना करा असं सांगतो, दुसरा आधार घेऊ नका. तेव्हा तू ब्रह्मकटाह धात्री, धात्री म्हणजे ह्या ब्रह्मांड रूपी कढईला धारण करणारा आणि ह्या सगळ्या जगताचं पोषण करणारा, म्हणजे त्याचा धाता आणि त्याचा पोषण करणारा असा कोण आहे? तर तूच आहेस. तू ब्रह्मकटाह धात्री, ब्रह्मांडरूपी कढईचं धारण करणारा, पोषण करणारा, ह्या सगळ्यांचं पोषण करणारा परमात्मा आहे. एकदा असं सांगतात की शिवाजी महाराज एकदा आपल्या राज्यामध्ये फिरत असताना त्या समर्थांच्या बरोबर त्यांना असं वाटलं की त्यांना काय म्हटले की क्षत्रिय काय कुला वतंस ना, आणि पुन्हा काय की हे सगळे ब्राह्मण आणि क्षत्रिय, गो ब्राह्मण प्रतिपालक, त्या आजकाल त्या गाड्यांवर शिक्का असतो काही, तर त्याच्यामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक असं सगळ्या गायांचं आणि ब्राह्मणांचं संरक्षण करणारं असं त्यांना पदवी दिली गेली. आणि त्यांना पण असं वाटायला लागलं की खरोखर शिवाजी महाराजांच्या राज्यात कोणी उपाशी नाही, कोणावर अन्याय सहन केला जात नाही, सर्वांना अतिरिक्त कर लादले जात नाही, अशा प्रकारचं सर्व प्रजा ही शिस्तप्रिय आहे. आणि हे सर्वांचं कारण कोण आहे? तर त्यांचा शास्ता शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या मनात थोडासा अहंकार निर्माण झाला की हे सर्व आपल्यामुळं आहे. पण हे माणसाला काय वाटतं, याच्याविषयी विचार करून अंतर्मुख व्हायचं राहतं. पण आणखीन आपले गुरु समर्थ रामदास स्वामी जे सर्वांचं बारसं जेवलेले, त्यांना आपलं काय कर्तव्य कार्य आहे, आपलं किती महानता आहे हे दाखवण्यासाठी सहज त्यांना म्हटलं की आपण फिरायला जाऊ. आणि कुठं गेले तर जिथं म्हणजे बेलदार लोक कामं करत होते, दगड फोडत होते खाणीमध्ये, तर ह्या लोकांना सुद्धा आम्ही त्यांच्या उपजीविकेचं साधन रोजगारी देतो आणि हे सुद्धा सुखी आहेत असं दाखवण्यासाठी तिथे गेले. आणि मग त्यांना ते सर्व दाखवलं. शिवाय समर्थांच्या मनात हे ते अंतर्यामी असल्यामुळं त्यांना कळलं की शिवाजी महाराजांनी आपल्याला इथं कशासाठी आणलं. मग त्यांनी काय केलं की त्यांना म्हटले, महाराज
एक घन आपण मारता का, एक दगड फोडता का? शिवाजी महाराजांनी आज्ञा लगेच समर्थांची मारली. त्या बेलदाराच्या हातातला घन घेतला आणि एक फोडलेला दगड होता त्याच्यावरच घन मारायला सांगितला. त्यांनी बरेच घन मारले. नंतर तो दगड फुटला. दगड फुटल्यावर त्याच्या आतमध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामधून एक बेडूक होता. म्हणजे आजच्याही काळामध्ये ह्या का सापडतात कसे त्याचे शास्त्रीय कारण आपल्याला माहीत नाही, परंतु त्याच्यामध्ये एक बेडूक होता. आणि तो बेडूक आहे ना, त्यांनी लगेच फुटल्याबरोबर त्यांनी जीभ बाहेर काढली आणि जीभ बाहेर काढली तेवढ्यात एक माशी त्या ठिकाणी आली आणि त्या माशीला त्यांनी गिळलं आणि नंतर तो थोड्याच वेळात मरण पण पावला. म्हणजे दगडात होता तोपर्यंत जिवंत होता, नंतर त्याला बाह्य हवेचा काही परिणाम होऊन तो लगेच मरण पण पावला. तेव्हा ते म्हटले, त्या शिवाजी महाराजांना म्हटले की याचं पोषण कोणी केलं? दगडात असताना हा जिवंत काय, पाषाणाचे पोटी बैसला दरदुर तयामुखी चारा कोण घाली, आहे की नाही? आणि ज्या वेळेला चारा खाण्याची त्या बेडकाला वेळ आली तेव्हा त्याचं प्राणोत्क्रम झालं. ते काही शिवाजी महाराजांनी वाचवलं नाही. तेव्हा ह्या सगळ्यात जगताचा कर्ता जो आहे तो परमात्मा आहे. शिवाजी महाराजांना कळलं. त्यांनी समर्थांना साष्टांग लोटांगण घालून क्षमा याचना त्यांच्याकडे केली असं सांगतात. याचं कारण काय आहे तर ब्रह्म कटाह धात्री हे कळले पुढे. सगळ्या ब्रह्मांडाचा खरा आधार, खरा अधिष्ठान, त्याचं धारण पोषण करणारा सर्व सत्ताधीश असा कोण आहे? केवळ परमात्माच आहे. हे मला तुझ्याच कृपेने चांगल्या प्रकाराने कळलं. हा अर्जुना मी नसे आईसा कवन ठाव असे, परी का प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. प्राण्यांचं काय अभाग्य दुर्दैव आहे की सर्वत्र ठिकाणी मी परमात्मा असून त्या परमात्म्याला नाहीच म्हणतात. आणि त्या परमात्म्याच्या सत्य वाचून ज्याला सत्ता स्फुरणच नाही ते जगत सत्य आहे असं म्हणतात. ही किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. हे कितीतरी मोठं बुद्धीचं काय आहे, दिवाळा आहे अशा प्रकारचे ते सांगतात. आणि हे जे मी म्हणतो असं नाही देवा, हे सगळे ऋषीमुनी वेद स्मृती पुराण तुझा अशाच प्रकारचं वर्णन करतात. हे पुढच्या श्लोकात सांगतात. आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. आहुस्त्वां ऋषय सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.